डॉक्टर सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव या विद्यालयामध्ये खरी कमाई या उपक्रमांतर्गत भव्य आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण व्हावी, स्वच्छतेचं महत्त्व कळावं तसेच स्वतःच्या कष्टातून मिळालेल्या पैशाचं मूल्य समजावं या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन केलं गेलं. विद्यालयातील सुमारे एकूण 1700 विद्यार्थिनींपैकी विविध समूहांना तब्बल 100हून अधिक स्टॉल्स उभारले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते. या बाल आनंद मेळाव्यात ओली भेळ, साबुदाणा वडा, दहीवडा, पाणीपुरी, वडापाव, इडली सांबर, पावभाजी, कोथिंबीर वडी, मोमोज, पोहे, चणे, पॉपकॉर्न, दम आलू आदी पदार्थांना विद्यार्थिनींसह पालकांनी उपस्थितांनी मोठी पसंती दिली. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ विद्यार्थिनींनी घरीच स्वच्छतेचे सर्व नियम पाळून तयार केल्याचे पाहायला मिळाले. पदार्थांची चव अतिशय उत्कृष्ट आणि जिभेवर रेंगाळणारी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना भविष्यातील जीवनात पैशाचं महत्त्व समजावं, स्वतःच्या कष्टातून मिळालेल्या उत्पन्नाचं मूल्य कळावं तसेच भविष्यात व्यवसाय करताना उत्पादनाचे मार्केटिंग कसे करावे याचे प्राथमिक धडे शालेय जीवनातच मिळावेत हा होता. मेळाव्यात विद्यार्थिनींच्या आवडत्या पदार्थांच्या स्टॉलवर मोठी गर्दी उसळल्याचंही चित्र दिसून आलं. रयत शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी असे उपक्रम सातत्यानं राबवले जात असल्याचं यावेळी स्पष्ट झालं. विद्यालयाच्या प्राचार्या अनिता धनक, उपमुख्याध्यापिका उज्ज्वला म्हस्के, पर्यवेक्षिका सुनीता पवार, पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे, एमसीव्हीसी विभाग प्रमुख वंदना गवारे, गाईड विभाग प्रमुख माधुरी हरिदास, सविता चंद्रे, ज्येष्ठ शिक्षक आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख अरुण बोरनारे, मनोहर म्हैसमाळे आदींचे या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. या आयोजनाविषयी प्राचार्या अनिता धनक, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले योगेश जोबनपुत्रा, विस्तार अधिकारी अंबिलवादे आदींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरी कमाई अंतर्गत आनंद मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. या आनंद मेळाव्यासाठी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री रंगरेज साहेब या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यालयातील एकूण 1700 विद्यार्थिनींपैकी ग्रुपने एकूण 100 स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खरी कमाई अंतर्गत प्रत्येक स्टॉलवर विविध खाद्यपदार्थांची रेलचेल चालू होती. त्यामध्ये विशेष करून ओली भेळ, साबुदाणा वडा, दही वडा, पाणीपुरी, वडापाव, इडली सांबर, पावभाजी, चना चाट, मोमोज, कोथिंबीर वडी अशा अनेक खाद्यपदार्थांचा यामध्ये समावेश केलेला होता. विद्यार्थिनींशी चर्चा करताना असं आढळून आलं की या विद्यार्थिनींनी हे सर्व पदार्थ घरी स्वच्छतेचे सर्व नियम पाळून घरी बनवलेले असल्याचे दिसून आले. पदार्थांची जर चव घेतली तर अतिशय सुंदर चव आणि जिभेवर रेंगाळणारी चवीचे पदार्थ त्यांनी या ठिकाणी स्टॉलमध्ये मांडलेले होते. आणखी महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी विद्यार्थिनींना स्वच्छतेचे धडे मिळावेत, विद्यार्थिनींनी हँडग्लोव्ज घालून स्वच्छता पाळून या ठिकाणी हे जे स्टॉल आहेत, हे खाद्यपदार्थ आहेत ते बनवलेले आहेत. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे की या विद्यार्थिनींना भावी जीवनामध्ये पैशाचे जे महत्त्व आहे, स्वतः कष्टाने मिळवलेले जी रक्कम आहे त्याचे महत्त्व कळावं म्हणून हा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा उद्देश भावी जीवनामध्ये या विद्यार्थिनी ज्यावेळेस स्वतःचा काही व्यवसाय सुरू करतील, तो व्यवसाय करताना आपल्या मालाचं मार्केटिंग कसं करावं याचे धडे विद्यार्थिनींना शालेय जीवनातच मिळावे, हा एक प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात पाहिल्यानंतर या 1700 विद्यार्थिनींनी त्यांच्या आवडत्या पदार्थावर अतिशय मोठ्या संख्येने झुंबड उडालेली आपल्याला दिसून आलेली आहे. डॉक्टर सी.एम. कन्या विद्या मंदिर, माननीय प्राचार्य
मॅडम यांनी आम्हाला इथं आमंत्रित करून आम्हाला जो लहानपणाचा आनंद परत मिळवण्याकरता आणि तुम्हाला भेटण्याकरता बोलवला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. खरोखर हा कार्यक्रम बघितल्यानंतर आम्ही 40 वर्ष परत रिसायकलमध्ये आलो, कारण मी स्थानिक कोपरगावचाच आहे आणि माझं शिक्षण रयत शिक्षण संस्था येथे झालेलं. तर आम्ही 5वी ते 7वी इथं तुमच्या शेजारच्याच गिरणेचाळीमध्ये शिक्षण घेतलेलं आणि 5वी ते 10वी साईबाबा नाक्यावर इथं दर्शन घेतलेलं. आणि त्या काळातही स्काउट हा विषय म्हणजे 40 वर्षापूर्वीसुद्धा हा विषय होता आणि आजही आहे, याचा मला अभिमान आहे. आणि पाचारण मॅडमसारख्या ॲक्टिव्ह मेंबर आणि स्टाफ आणि शिक्षक वर्ग, खरोखर मुली तुम्ही नशीबवान आहात का तुम्हाला चांगले शिक्षक भेटले. आणि खरंच स्टाफ चांगला नशीबवान आहे का विद्यार्थिनी चांगल्या भेटल्या. हे एकमेकाला चांगलं भेटल्याशिवाय असे कार्य होत नाही. आणि आम्हीसुद्धा त्यावेळेस 40 वर्षापूर्वी लहानपणी स्काउटची खरी कमाई त्यावेळेस 5 पैसे 10 पैसे 4 आणे 50 पैसे, परंतु ते लाख रुपयासारखे होते. आणि आपण काहीतरी मेहनत करून जे आपण कमवतो त्या तो पैशाची किंमत नसती, तो आनंद वेगळा असतो आणि तो आनंद पैशात मोजला जात नाही. आज लहान लहान विद्यार्थ्यांनी सगळ्या आपले फ्रूट स्टॉल लावून बसले आहेत आणि तो फ्रूट बनवण्यात आणि तो आनंद आणि त्याच्या मागं किती पैसे मिळतात तो नाही, परंतु आपल्याकडून कोणी काही खाल्ल्यानंतर त्याचा फीडबॅक काय येतो चांगला आणि वाईट, तो आनंद आपल्याला आयुष्यात केव्हाही अनुभव कामा येतो. आणि खरोखर स्काउट हा विषय असा आहे का माणसाला सर्व प्रकारचं सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला मिळतं. आणि आज आपण सर्व उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि माननीय युसुफभाई आणि दीक्षित साहेब आणि या सगळ्यांनी या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. नमस्कार. आणि आज टायपिंग परीक्षेनिमित्त मी तर शाळेत आलेली आहे. त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत परीक्षणासाठी सुद्धा मी आले होते. खरोखरच आपल्या या प्रांगणात आल्यानंतर मला खूप आनंद होतो. आणि आजचा जो उपक्रम आहे तुमचा स्वावलंबी शिक्षण हेच माझे ड्रीम या वाक्याला सार्थ करणारा असा उपक्रम आहे. आणि मी ज्यावेळेस शालेय जीवनात होते तेव्हा मी सुद्धा स्काउट गाईडमध्ये होते. त्या आठवणी मला आता इथं बसल्यानंतर यायला लागल्या. खरोखरच मला खूप भारावून आलं आहे आज बघून माझं लहानपणचं जीवन. आणि त्यावेळेस आम्ही जे उपक्रम केले होते त्यामध्ये आमचा सुद्धा प्रथम क्रमांक आला होता. आणि स्वतः आम्ही 2-3 मुलींच्या गटामध्ये भजी तयार केली होती. शाळेमध्येच आम्ही सगळं साहित्य आणलं होतं आणि आमचं सुद्धा तुमच्याप्रमाणे असंच कौतुक झालेलं होतं. आणि यामधून तुम्हाला स्वावलंबनाचे धडे मिळणार आहे आणि स्वतः जी कमाई केली त्याचा खरा आनंद तुम्हाला मिळणार आहे. म्हणून या उपक्रमातून जी कमाई मिळते त्याला आपण खरी कमाई असे म्हणतो. मोठे झाल्यानंतर आपण कमाई करणार आहोतच, परंतु घरोघर जाऊन आपण महिलांना मदत केली, कुणीच सफाई केली, धुणे धुतलं, भांडी घासली, हे असे छोटे छोटे जे उपक्रम आहे त्याच्यातून जो आपल्याला थोडे का होईना पैसे नाममात्र जरी मिळाले, परंतु त्या स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा खूप भरघोस असा आनंद आपल्याला मिळतो. विद्यार्थिनींच्या उत्साहपूर्ण सहभाग, शिस्तबद्ध आयोजनामुळे हा आनंद मेळावा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. YesNine मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.